हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो, आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आंबे पहिली तोडणी करूसाठी काही ना काही तयार झाले आहेत. अचानक ऊन लागता, अचानक पावसाळी वातावरण तयार होतं, अचानक थंडी लागता, अचानक धुक्या पडता आणि बदलत्या वातावरणाचं यावर्षी एवढं फटको बसलो आंबा व्यापाऱ्यांका की सगळ्यांकाच सेम बसलो. कुणी किती म्हणते मी एवढी औषधं चांगली मारतोय, माझी टेक्निक वेगळी आहे. कोण प्रत्येकजण सांगत असतात एकमेकाची औषधं, एकमेकाक सांगत नाही. काही व्यापाऱ्यांचं तर कॉम्पिटिशन असतं आणि ह्या कॉम्पिटिशनात प्रत्येकजण एवढं हैराण झालो की कोण कोणा घसू शकत नाही, एवढी हालत निसर्गानं करून ठेवले ना. आणि आज संकष्टी आहे, 7 तारीख असणार. रेग्युलर रुटीनमुळे तारीख पण लक्षात राहत नाही, पण आज शुक्रवार आहे आणि संकष्टी आहे. आणि आपण बागेत इलाव सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 9:30पर्यंत पूर्ण धुक्या होता. साधारण 20 मीटरच्या व्यासाच्या अंतरात जर आजूबाजू बघितलं तर आपल्या काहीच दिसत नव्हता, एवढा दाट धुक्या होता. आणि जसं काय आपण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी माथेरानला वगैरे येतात अशी कंडिशन होऊन राहिलेली आणि खूप तुफान धुक्या होता. आणि मोटरसायकलने गोडाऊनकडे येईपर्यंत, घराकडनं गोडाऊनकडे येईपर्यंत केस संपूर्ण भिजलेले, समोरना टी शर्ट भिजलेला आणि अशी अवस्था झाली. आणि 9:30-10च्या दरम्यान अचानक सूर्य उगवल्यासारखं झालो, धुक्या सगळा फाटला आणि ह्या दवबिंदूंचे सडे ज्या आंब्यांवर होते त्याच्यावर अचानक ऊन पडला आणि ऊन एवढा जोरात लागला की गरमी अचानक वाढली. आणि ह्या अचानक वाढलेल्या गरमीमुळे असे आंबे पडले. असे आंबे पडण्यापेक्षा तुम्ही बघू शकता, असे जसं आपण उकडतो तसं आंबो भाजलो गेलो. तर ह्या अचानक पडलेल्या उन्हामुळे, थंडीतनं अचानक टेम्परेचर वाढल्यामुळे हे असे आंबे खूप सारे पडले. ह्यो असो धागावलेलो भेटलो म्हणून ह्यो दाखवलं. इतर पण आंबे पडले आहेत, पण ते जास्त काही पडले नाहीत आणि ह्या दरवर्षी असतात, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. पण बागेत वातावरण तयार झाला आणि ढगाळ वातावरण जास्त वेळ राहिला आणि धुक्या असला, थोडासा पाणी भेटला की अशा वेळी किडी मोठ्या प्रमाणात तयार होतात. आणि कीड मोठ्या प्रमाणात तयार झाली की ज्या ठिकाणी घड लागलेत त्या ठिकाणी कीड तयार होतात आणि ते 2-3 आंबे एका वेळी फस्त करतात. थोडे थोडे खाता, पण तो आपल्या हिशोबात येत नाही आंबोनंतर. आणि हे आंबे बाद होतातच, पण याच्या व्यतिरिक्त बुरशी वाढता. त्याचप्रमाणे शेवटचा जो मोहर येता दुबार फूट, ती आपण औषधा मारून थांबवलेलो असता, पण तरी देखील तो काळ झालेलो मोहर असता. त्याच्यातनं तो जो दव ओघळता तो त्याचा रस घेऊन काळपट येता आणि त्याचं संपूर्ण आंब्यावर कलर पसरता आणि त्याच्यामुळे आंब्याची क्वालिटीची असतं. खाऊक जरी बदललो नाही तरी दिसण्याक बदलता. त्यामुळे तुमचं काय कंडिशन बागेची आहे ती दाखवते. तर तुमच्या बागेत असे आंबे पडले असले तर ते असे उन्हाच्या साईडला टाका, जेणेकरून ते धगवान जातील. त्याच्यात फळमाशी पडणार नाही, कारण नंतर फळमाशी तर त्रास होतलो. ज्या ठिकाणी ऊन पडता त्या ठिकाणी असे आंबे दक्षिण बाजली आणि असं कलर दिसायला लागलो. हे 1-8 दिवसात हे आंबे तयार होतील. आणि बाकीच्या ठिकाणचे आंबे बघितलात तर काही ना काही आंबे तयार होतात. आणि हे आंबे लवकरच आपली पहिली तोडणी होत. दरवर्षी आपली गणेश जयंती तोडणी असते, यावर्षी इतकं उशीर झालो की आमका पण काय काम करायचं आहे कळत नाही. आंबे असे चांगले होऊन राहिले आहेत, क्वालिटी तर चांगली आहे आणि ते का आपण सांभाळला. परंतु सध्याचा धुक्या पडता, ह्या धुक्या आजचं हे 3रा दिवस आहे, म्हणजे मध्ये 1 दिवस आड करून पुन्हा जोरदार पडला. असा जर धुक्या पडला तर तुमच्या झाडाक सांभाळण्याची गरज आहे. आणि जर सांभाळलात नाही तर ह्याच्यामुळे बुरशीजन्य रोग तुमच्या बागेवर किंवा आंबे जे तयार झालेत त्या आंब्यांवर पडू शकतात. त्यामुळे यासाठी बुरशीनाशक एक कंपल्सरी आणि या कीटकनाशक काहीतरी कीडनाशक घ्यावं. शक्यतो आंतरप्रवाही कीटनाशका जी असतील ती आता घेऊ नको, कारण तुम्ही जरी मार्केटला आंबे पाठवणार असलात तरी ते कोणतरी आंबे खाणार आहे. त्यामुळे ह्या आंब्यांवर जर तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा मारो केलात तर आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा आत राहण्याचा जो कालावधी असतात तो जवळजवळ 1.5-2 महिने असतात. आणि आपण ह्या महिन्याभरात हे आंबे काढून संपतले ह्या साईजचे जे हत्ते. तर हे आंबे जर संपले आपले तर ज्या ग्राहकाकडे जाणार, जो माणूस जो खाणार आहे ते आंबे किंवा काय प्रोसेस करणारा, त्याच्यात त्या तुमच्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाचो किंवा कीटकनाशकाचो थोडंफार इफेक्ट राहण्याची शक्यता असतं. त्यामुळे असा करू नको. सॉफ्ट बुरशीनाशका वगैरे मारा, पण बुरशीनाशका सध्या आधी वातावरणाचा जर हिशोब घातलात तर या वातावरणात टेबुकोनोझॉल, प्रॉपिकोनोझॉल अशी जी औषधं आहेत ती मारू शकतास.
तुमका अगदीच जर खर्च जास्त होत असला असं वाटत असला तर तुम्ही हेक्झा देखील वापरू शकतास. पण EC आणि SC ह्या समजान घेऊन मारू हव्या. म्हणजे दुधासारख्या जर औषध असता तर शक्यतो मारू नको, जेणेकरून आंब्यावर रिंग वगैरे पडता, ती रिंग पडणार नाही. जाडसर औषध असतं ती मारू नको, सॉफ्ट औषधं मारा. पावडर मारणं शक्यतो टाळा. प्लेन पावडर मारत असलास तर काय हरकत नाही. आणि आता एवढी फवारणी घेणारच आहात तर धाडाक आधार म्हणून जर तुमची कणी एवढी असली तर 19 मारू शकतास. जर तुमचे आंबे काढण्याच्या स्थिती दिली तर एक 15-20 दिवसात काढू होणार आहेत. आणि तुमका साईज जी आंब्याची आहे ती वाटत असली ही साईज बरोबर आहे, थोडीशी वाढणार त्याच्यात, पण ही बरोबर आहे, तर तुम्ही 0050 मारू शकता. जर साईज लहान असतात आणि 0050 वापरलात तर आंब्याचा आकार लहान राहतलो, आंबे चांगले होतील, आकर्षक दिसतील. पण ज्याची साईज आहे ती थैच्या थै गोल होईत आणि छोटे आंबे होतील, डझनाक जास्त बसतील आणि तुमचं काहीतरी नुकसान होईल. त्यामुळे अशी घाई करू नको. फळाक आधी आपल्यापर्यंत थोडासा वाढू दे. पण बुरशीनाशक काहीतरी चांगला वापरा, कीडनाशक वगैरे सॉफ्ट वापरा आणि एक फवारणी घ्यावा. अशा वातावरणात जर फवारणी घेतलात नाही तर होणारं नुकसान पुढे मोठं असतं. तर पातळ 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 आंबे खायना खायत दरवर्षीसारखी मजा नाही हा, पण जाऊ दे. ते काम आपलं तर चालू ठेवू आहे. हे पहिल्या मोहरातले आंबे आहेत, त्याच्यानंतर हे दुसऱ्या मोहरातले आंबे आहेत, तिसरं मोहर येत होतो त्याका पण काहीतरी आंबे होते. हे आंबे गळले. इकडे देखील आहेत आंबे. आंबे हत पातळ पातळ. तर हे असे आंबे आहेत. ज्या ठिकाणी राहिले ते राहिले, नाही ते काय नाही. तर हे असे आंबे आहेत. आणि हे आंबे जे आहेत मोठे आपण बघता हे मार्च महिन्यात सगळे संपणार आहेत. थोडंफार एखाद दुसरं आंबो काही ना काही पाठी पाठी राहता तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाईल, पण बहुतेक हे आंबे संपणार आहेत. आणि ह्या जर समोरचं झाड बघितलं तर ह्या तुफान मोहरला आणि एवढा मोहरला की वाटत होता की ह्याच्यावर जवळजवळ 20-25 पेटी आंबे टिकतील. आता बघितलं असतं त्याच्यात 2-3 पेटीच आंबे शिल्लक रावलेत. या साईडला थोडेसे रावले, बाकीचे आंबे जे होते तो मोहर पूर्ण गेलो. आणि नंतरचा जो पाटणा मोहर इलो त्याका थोडेफार आंबे पुन्हा लागले आहेत. तर तुमच्या बागेची कंडिशन कशी आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. लवकरच आंबे काढतं लाव. तरी पण उन्हात आंबो खाय असतात तर तुमका शक्य असलो तर तो पाल्यात लपवण्याचा प्रयत्न करा. इकडे त्या दिवशी मी 1-2 आंबे लपवून ठेवले. हे बघा पुन्हा बाहेर गेलो होतो. याच्यावर डायरेक्ट ऊन पडल्यामुळे नाही तर भाजान जायत तो, त्यामुळे मी त्याला असं करून ठेवलेले थोडंसं लपवून. आमची देखील आज फवारणी होती. फवारणी जरा लेट सुरू केली. निदान म्हटलं दव तरी सुरू दे. आणि ज्या ज्या बागेत आंबे आहेत ते थोडी 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 फास्ट फवारणी केली. इतर झाडाक पूर्ण पाणी मारूची काही गरज नाही. तुमका जेवढी झाडा आंबे लागले थै थै पातळ पातळ मारत जायचं. हे पाठच्या मोहराक आंबे लागले, काही मोहर फोल गेलो. तर जो फोल मोहर गेलो हा त्याची अशो काटकात जी हत ही तोडून टाकलास तरी चालत. पण खूप वेळा असा होता की ही तोडताना अचानक आंब्यावाली कधी काठी हातात येतात तर कळत नाही, नुकसान होता. माझा पण खूप वेळा असा होता, म्हणून मी तसे तोडत नाही सहसा. परंतु जर काही झाडावर आंबे नसले तर अशो काठी तोडून टाकलात तर बरा पडता. चला उद्या आपण एका बागेत छाटणी जाणार आहोत, तेव्हा तो व्हिडिओ करू. जर तुमच्या बागेत यावर्षी आंबे लागले नसले तर ह्याचा फायदा करून घ्यावा. तुमच्या बागेची छाटणी वगैरे राहिली असली तर ह्या 4 दिवसात करून घ्यावा. मी करणार आहे, पण मी केल्याच्यानंतर तुमका व्हिडिओ दिसणार 2 दिवसांनी, म्हणजे तो लेट होणार. जर ह्या 4 दिवसात छाटणी केलात म्हणजे आपल्या गुढीपाडव्याच्या 15 दिवस आधी, 10 दिवस आधी, तर गुढीपाडव्यानंतर चैत्राची जी पालवी आहे ती चांगली आहेत आणि त्याच्यापासून तुमका लगेचच पुढच्या वर्षी उत्पादन भेटत. त्याची काय काळजी घ्यायची पुढच्या व्हिडिओत सांगान. चला टाटा बाय बाय.